औसा तालुक्यात जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्याकडून अतिवृष्टी नुकसानीची पाहणी। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे। शिवाजीराव माने। शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी औसा तालुक्यातील जावळी, मुगळेवाडी, किनीनवरे, मोगरगा, खरोसा परिसरासह शिवारातील पीक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला। शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख शिवाजीराव मानेसह शिवसेना तालुका प्रमुख तानाजी सुरवसे, युवासेना जिल्हा अधिकारी विजय कसपटेसह शिवसेना पदाधिकारी त्या गावातील गावकऱ्यांसह अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश पावसाने औसा तालुक्यातील खरीप हंगामातील शेतातील मुख्य पीक सोयाबीन, फळबाग, भाजीपाला यांचे झालेले मोठे नुकसान, गुरेढोरे, शेती अवजारे यांचे झालेले नुकसान, गावातील घरात पाणी शिरून घरातील अन्नधान्य, गृहोपयोगी साहित्याचे 100% झालेले नुकसान याची औसा तालुक्यातील जावळी, मुगळेवाडी, मोगरगा, किनीनवरे, खरोसा या गावात जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करत औसा तहसीलदार घनश्याम अडसूळ, कृषी उपसंचालक दिवेकर साहेब, गटविकास अधिकारी आनंद मिरगणे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय हाके यांच्याशी त्या गावातील परिस्थितीवर व तेथील अडचणीवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना सरसकट शेती वाहून गेलेले शेती पिकांचे नुकसानीचे, घरात पाणी जाऊन गृहोपयोगी साहित्य, घरांची पडझड झालेले 100% नुकसानीचे पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे सांगत शेतकऱ्यांना धीर देत राज्य शासनाकडून सर्व निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त मदत कशी मिळवता येईल यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून बळीराजाला न्याय देण्यासाठी शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे पाठपुरावा करू। निसर्गाच्या भयानक परिस्थितीत जिल्ह्यातील शिवसेना आपल्या पाठीशी खंबीर उभी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी भयभीत न होता स्थिर राहावे असे आवाहन शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी केले। यावेळी बोलत असताना औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे म्हणाले की सध्या संपूर्ण राज्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यावर अस्मानी आणि सुलतानी असे दुहेरी संकट आलेले आहे, पण शेतकऱ्यांनी घाबरून न जाता संयम ठेवावा। राज्य शासन, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे राज्यातील सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व निकष बाजूला ठेवून राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ जास्तीत जास्त मदत जाहीर केल्याप्रमाणे लातूर जिल्ह्यात 244 कोटी तर औसा तालुक्यासाठी 31,75,84,000 रुपयाची तातडीची मदत राज्य शासनाने जाहीर करून शेतकऱ्याच्या थेट खात्यावर टाकण्याचे आदेश दिलेत व प्रशासनाकडून सर्व अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल सादर करा असा आदेश दिलेला आहे। त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत। आपण घाबरून न जाता धीराने संकटाचा सामना करू असे शेतकऱ्यांना सांगितले। यावेळी माजी उपसभापती दिनकर मोगळे, नरसिंग मोरे, विजयकुमार यादव, मेहराज पटेल, सतीश येरनोळे, चंद्रभान जाधव, सुनील सोनवणे, अनिल चांदुरे, दिनकर जाधव, माधव पाटील, जीवन निकम, अनिल सोनवणे, जीवन निकम, शिवाजी हंगरगेसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशावरून महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली अतिवृष्टी, शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान, हे नुकसान असं आहे की कधीही भरून निघणार नाही। असा पाऊस मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही। आज बरेचसे शेतकरी, वयोवृद्ध शेतकरी सांगतात की अशी अतिवृष्टी कधी झालीच नाही, एवढं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। फक्त एवढ्या नुकसानीवर भागलंय का? नाही। आता शेतातलं तण काढणं, शेतातलं उभं पीक काढणं, सोयाबीनचं कसपट काढणं सुद्धा शेतकऱ्याला अवघड झालेलं आहे। आणि या शेतातून आता आपण परिस्थिती पाहताय, पाणी वाहतंय। हे रान आता जवळपास दिवाळीपर्यंत दुरुस्त करता येत नाही, म्हणजे रबीचं सीझन सुद्धा शेतकऱ्याला घेता येणार नाही अशी परिस्थिती आहे। कदाचित 5-10% लोक असतील ज्याकडे पाण्याचं साधन आहे, ते रबीचं कुठंतरी पेरा करतील, काहीतरी उपजीविका भागवण्याचा प्रयत्न करतील, परंतु 90% शेतकरी, या महाराष्ट्रातला शेतकरी, लातूर जिल्ह्यातला शेतकरी, खास करून औसा आणि निलंगा पट्ट्यातले शेतकरी अत्यंत दयनीय अशा अवस्थेत जीवन जगत आहेत। आणि म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी आम्हा तमाम शिवसैनिकांना दिलेला आदेश आहे, शेतकऱ्याच्या सोबत जावा, शेतकऱ्याच्या बांधावर जावा, शेतकऱ्याला धीर देण्याचा प्रयत्न करा। हे सरकार तुमचं आहे। या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून बसणारे एकनाथराव शिंदे साहेब शेतकऱ्याचे कैवारी आहेत हे सांगा, आणि शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। निश्चित स्वरूपाने जमल तेवढी मदत सरकार करणार आहे, परंतु स्वतः एकनाथराव शिंदे साहेब सुद्धा करणार आहेत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसा निर्णय घेतलेला आहे। म्हणून मी माझ्या शेतकरी बांधवाला विनंती करतोय, हताश होऊ नका, निसर्गाच्या पुढे आपण हात टेकू नका। होय, निश्चित स्वरूपाने याही कठीण प्रसंगामध्ये आपण मात करूया, मार्ग काढूया। शेतकरी एवढा खरा तर दिलदार कोणीच नाही। हे नुकसान फक्त आणि फक्त शेतकरी सहन करू शकतात, बाकी कोणी सहन करू शकत नाही। आणि म्हणून शेतकऱ्याच्या पाठीमागे शिवसेना ताकदीने उभी आहे। आज औसा तालुक्यातील जावळी, लांबजना,
मोगरगा, मुगळेवाडी, किनी, खरोसा या गावांना भेटी देणार आहे। बऱ्याच भेटी झाल्या आहेत, बाकीच्या भेटी अजून शिल्लक आहेत। उद्यापासून देवणी आणि शिवरामपूर तालुक्यामध्ये मी आहे। संपूर्ण जिल्हा मी स्वतः पिंजून काढणार आहे, फिरून काढणार आहे आणि सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांकडे हा सदरील अहवाल मी सादर करणार आहे। आमच्या शेतीला, ऊसाला आणि सोयाबीनला येऊन भेट दिली, हे सगळ्यात यांचे पाय लागणंही महत्त्वाचं होतं। कारण बरेच दिवसापासून माने साहेब येण्यासाठी आमच्याकडे आली होती, पण असा योग आला की 100-200 वर्षामध्ये कधी असा पाऊस पडलेला नव्हता। आणि आमचे आजोबा आजी सांगतात की आतापर्यंत असा आम्ही पाऊस कधीच पाहिलो नाही। असा पाऊस पडला तर ऊसाची नुकसान एवढी मोठी झाली की आम्ही फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये तळ्यावरून पाणी आणून, पाईपाला पाईप जोडून पाणी आणून उन्हामध्ये थांबून एवढा ऊस आणला होता की सगळा उद्ध्वस्त झाला, आणखीन पडण्याच्या मार्गावरच आहे। तर आता सध्या 22-23 कांड्यावर आहे। माने साहेबांच्या माध्यमातून शासनाकडून काही अनुदानच्या मार्फत काही शेतकऱ्यांना मदत झाली तर त्यांचे आम्ही मनावर तेवढे आभार मानू। याच्यानंतर सोयाबीनचा तर काही प्रश्नच नाही। आम्हाला सोयाबीनचं अनुदानानं दिल्यात शासनाने, आम्ही मान्य करू, परंतु त्याच्यामुळे रब्बीची पेरणी पण होणार नाही, फक्त रुटर तेवढं होईल, याच्या पलीकडे दुसरे काही होणार नाही। विनंती आहे की जसं तुम्ही सोयाबीनचे जसे पंचनामे केले, गावोगाव जाऊन पाहिलात, तसंच ऊसाला पण पाहावं, कारण ऊसाचा बी डबल 4 पट खर्च आहे। आणि फळबागा, डाळिंब वगैरे, पेरू या सगळ्या पिकांना जे काही जमते त्या पद्धतीने द्यावं। प्रत्येक शेतकरी सध्या कमजोर झालेला आहे पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे। जनावरढोराचा चारा नाही, जनावरढोरांना कोणी बघत नाही, चारा नाही, सगळे पिकाला बघतात, ऊसाला बघतात, जनावराकडे कुणाचं लक्ष नाही। तर प्रत्येक गोष्टीला शासनाने लक्ष द्यावं आणि माने साहेबांच्या माध्यमातून हे आम्ही सगळं भरीव मदत आम्हाला मिळावी अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्यावर जे आसमानी आणि सुलतानी अशी दोन्ही पद्धतीचं जे हे भयानक संकट आलंय, त्या संकटानं शेतकरी पूर्णतः हातबल झालेला आहे, पूर्णतः खचून गेलेला आहे। पण महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे सर्वजणच शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत। सर्व निकष बाजूला ठेवून होईल तेवढी जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना करायची आहे असं ठरवून काल लातूर जिल्ह्याला 244 कोटी निधी मंजूर केला आणि त्यातल्या त्यात औसा तालुक्याला 31 कोटी रुपये तात्पुरती मदत ही मंजूर केली आहे। अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या पाठीमागं महाराष्ट्र शासन हे भक्कमपणे आहे। सन्माननीय पक्षाचे नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी तर सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल त्या पद्धतीनं तसे निर्देश तातडीनं दिलेले आहेत आणि सर्व प्रशासनालाही तसे निर्देश दिलेले आहेत। त्यात तमाम शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना निर्देश दिलेत की तुम्ही जा, शेतकऱ्याच्या बांधावर जा, शेतकऱ्याला धीर द्या, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, खचून जाऊ नका असा धीर द्या म्हटल्याच्या नंतर या आदेशाप्रमाणे आज आम्ही औसा तालुक्यामध्ये जावळी, मुगळेवाडी, मोगरगा, लांबजना, किनीनवरे आणि खरोसा या भागामध्ये शेतीचे जे पावसानं झालेलं नुकसान आहे त्या नुकसानीचा पाहणी दौरा करत आहोत। संपूर्ण औसा मतदारसंघाची अवस्था कधी नव्हे एवढी बिकट झालेली आहे। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे हाल काय होत आहेत हे आता सन्माननीय जिल्हाध्यक्ष आपले शिवसेनेचे साहेब सगळ्या तालुक्यामध्ये फिरत आहेत, आमचे आमदार अभिमन्यू पवार साहेब फिरत आहेत आणि वरिष्ठ लेवलला फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादा या सगळ्यांचं बारीक लक्ष आहे। आता एवढंच या प्रसंगी मी म्हणजे शेतकरी म्हणून बोलतो की परिस्थिती एकदम भयावह आहे। गेल्या 20 वर्षामध्ये एवढा कधी पाऊस आपल्या मतदारसंघामध्ये झालेला नाही आणि शेतकऱ्याला पुरेपूर न्याय देतील हे आम्हाला या निमित्तानं विश्वास आहे। ते सुरुवातीपासूनच या पावसाच्या अतिवृष्टीच्या सुरुवातीच्या काळापासून प्रत्येक जण आमचे तिन्ही ह्याचे जिल्हाध्यक्ष असतील, आमचे आमदार साहेब असतील, आमचे वेळोवेळी संपर्कात असून पाहणी करत आहेत। तरी पण आम्हाला दिलेली मदत हे आमच्या नुकसानीच्या पटीत राहणार नाही,
यामुळं आम्हाला जिल्हाध्यक्ष साहेबांना एवढीच माझ्याकडून विनंती आहे, आमदार साहेबांना एवढीच विनंती आहे की जेवढं शक्य होईल त्यांनी त्या लेवलवर आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी त्यांनी मांडणी करावी आणि ते करतील एवढं हे मी शब्द हे करतो आणि